परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि त्याचे उपकार आमच्यावरती अगणित आहे. त्याच्या उपकाराचे आम्ही उतराई होऊ शकत नाही. म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला मान, सन्मान, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे. हे परतपरा, तुझ्या नावाचे स्तोत्रे गाणे चांगले. प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रति रात्री तुझे सत्यता वाखण्य आहे. दशतंतुवत सतार व वीणा ह्याच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृतीचे मी जय जयकार करेन. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश गौरदेव बाप्पा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो. प्रभुदेवा, तू खरंच चांगला आहे आणि तुझी दया सनातन आहे, म्हणून आम्ही तुझं उपकार मानतो. प्रभुदेवा, आजच्या ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी तू आम्हाला एकत्रित केलं ऑनलाईन तुझी सेवा करण्यासाठी, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू येशू, तू ये आज. तू आम्ही जे काही गीत गाऊ, तुझी आराधना करू, त्या सर्वांमध्ये तू उतरून ये आणि आम्हा सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भर अशी मी तुझं प्रार्थना करतो. प्रभू येशू, तू आमचा महान प्रभू आहेस. तुझ्यासारखा कोणी नाही आहे. सर्व गौरव तुला देतो, सर्व सन्मान आणि महिमा तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतो, ऐक द्या. आमेन. यावेळेस आपल्यामध्ये पालकीनबाई आहेत आणि ब्रदर गौरव आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन प्रभूचं गुणगान करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. प्रियानो, खरंच ज्या परमेश्वराची आपण उपासना करतो, ज्या परमेश्वराची आपण आराधना करतो आणि ज्या परमेश्वराला आपण आरोळी मारतो, तो जिवंत परमेश्वर आहे. तो परमेश्वर परमथोर परमेश्वर आहे. आणि प्रियांनो, आपल्याला माहित आहे बायबलमध्ये स्तोत्र संहितेमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक, तुम्ही परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने गा, आनंदाने गा, स्तोत्रे गा, परमेश्वराचं गुणगान करा, त्याचं गुणगान नवे गीत गाऊन करा. आणि म्हणूनच प्रियांनो, परमेश्वराने जी काही कृपा आपल्यावर केली आहे, जे काय अनंत असे उपकार त्याने आपल्यावर केलेले आहेत, तर त्या उपकारांबद्दल, आपल्या या सुंदरशा जीवनाबद्दल आपण परमेश्वराचे गीत गाऊन आभार मानूया. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि सर्व मान, सन्मान, गौरव, महिमा आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. तर प्रियांनो, चला यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. आपण परमेश्वराच्या स्तुती स्तवनाला आपण सुरुवात करूया. Lord, we worship you, we praise you. Hallelujah,
जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन। हम गाए हो ज़रा, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो ज़रा, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। पवित्र आत्मा साथ तू है हमारे सदा, अपनी राहों पर हमको चला और यीशु के जैसा बना। पवित्र आत्मा साथ तू है हमारे सदा, अपनी राहों पर हमको चला
We honor you. येशू ख्रिस्ता, या अखिल सृष्टीचे उत्पन्न करण्यापूर्वी परमेश्वर खरोखर दयानंद परमेश्वरा, पुन्हा एकदा सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा आणि तुला Yes. परमेश्वरा. खरोखर दयानंद परमेश्वरा, आजचा हा नवीन आठवडा तू आमच्या आयुष्याला तू जोडलास याबद्दल तुझे आभार मानतो दयानंद परमेश्वरा. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी दयानंद परमेश्वरा, नव्याने आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये ठेवतो Yes. दयानंद परमेश्वरा. Yes. नव्याने दयानंद परमेश्वरा, आम्ही आमचं जीव, शरीर आणि आत्मा तुझ्या गौरी हातामध्ये Yes. समर्पित करतो दयानंद परमेश्वरा. आणि विशेष करून दयानंद परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो दयानंद परमेश्वरा, जे काही आता दयानंद परमेश्वरा आम्ही तुझं स्तुती स्तवन करणार आहोत दयानंद परमेश्वरा, ते तुला मान्य असू दे दयानंद परमेश्वरा. त्या स्तुती स्तवनामध्ये पवित्र देवप्पा तू विराजमान हो दयानंद परमेश्वरा, आणि केवळ तुझ्या नावाचा तू गौरव करून घे अशी मी Yes. प्रार्थना विनंती करते. इथून पुढची सर्व वेळ काळ समय तुझ्या हाती सोपवून दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो एक महान आणि स्वर्गीय दिव्य. Amen. प्रियानो, चला तर मग आपण नवे गीत गाऊन आपण परमेश्वराचा जय जयकार करूया, त्याचं गुणगान करूया आपण. आणि यावेळेस आपण जे गीत गाणार आहोत त्या गीताचे बोल आहेत, जय बोलो येशू मसीहा की जय बोलो. तुमच्यापैकी काही जणांना हे गीत माहीत असेल, आणि इन केस जर तुम्हाला माहीत नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही हे गीत शिकू शकता आणि आपण सगळे मिळून परमेश्वराची आराधना करूया, गीत गाऊन आपण त्याचा जय जयकार करूया. कारण प्रियानो, आपल्याला माहिती आहे की खरोखर आपला जो परमेश्वर आहे तो स्तुतीस पात्र परमेश्वर आहे. Amen. आणि आपल्या परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने खूप असे अद्भुत कृत्य केलेले आहे. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पण प्रभूने खूप कार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच प्रियानो, आपण त्या प्रभूचा जय जयकार करूया ह्या गीताद्वारे. प्रियानो, आपण सगळेजण टाळ्या वाजूया आणि गीत गाऊन परमेश्वराचा आपण जय जयकार करूया. जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. बोलो जय. बोलो जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. ओ अंधों को आँख दिया यीशु ने, और लंगड़ों को चलाया यीशु ने. ओ अंधों को आँख दिया यीशु ने, और लंगड़ों को चलाया यीशु ने. बोलो जय बोलो, हे जय बोलो, हे जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. पैरों को जन्म दिया यीशु ने, और मुर्दों को जिलाया यीशु ने. ओ बहरों को जन्म दिया यीशु ने, और मुर्दों को जिलाया यीशु ने. इसलिए जय बोलो, जय बोलो, हे जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. मेरे पापों को क्षमा किया यीशु ने,
मुक्ती और शांति दी यीशु ने मेरे पापों को क्षमा किया यीशु ने मुझे मुक्ति और शांति दी यीशु ने इसलिए जय बोलो जय बोलो हे जय बोलो यीशु मसीहा के जय बोलो जय बोलो यीशु हे जय बोलो यीशु मसीहा के जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वराची स्तुती असो. प्रियानो, बायबलमध्ये फिलिप्पीकरास पत्र यामध्ये वचन आपल्याला सांगतं, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. आणि खरोखर प्रियानो, आपण कशाविषयी चिंताक्रांत न होता आपला संपूर्ण भार आपण त्या परमेश्वरावर टाकूया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू तू माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान आहे. आणि गीत गाऊन आपण पुन्हा एकदा त्या परमेश्वराची स्तुती करूया, त्याची आपण आराधना करूया. आणि यावेळेस आपण गीत गाणार आहोत, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. आपण टाळ्या वाजवा प्रियानो. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा. पुन्हा सांगतो आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा. ओ सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा. चित्त्यानी प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग करणारे त्यांना मिळेल स्वर्गाचा आनंद. त्यांना मिळेल स्वर्गाचा आनंद. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा आनंदित सा. चित्त्यानी प्रभूचे सर्व वचने भीतीने अनुकरण करणारे त्यांना मिळेल काळाचा आनंद. त्यांना मिळेल काळाचा आनंद.
हालेलुया हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वराची स्तुती असो. या प्रियानो, यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपण आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे लावूया आणि आपण परमेश्वराला म्हणूया, प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर. Yes, Lord. प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या प्रियानो, आपण सर्वजण आपलं मुख उघडून त्या पवित्र आत्म्याला बोलूया की पवित्र आत्मा, तू आज नवीन आमची भेट घे प्रभू. तू मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये ये प्रभू. प्रभू पिता, आम्ही प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याची आग प्रभू आम्हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू परमेश्वर तू पेटव प्रभू. आमचं जीवन तू बदलून टाक प्रभू. तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर प्रभू. Oh, hallelujah. We worship you.
मेरे मन को दे आशीष इस जीवन को तू बदल दे, तू बदल दे मेरे मन को आशीष जीवन को तेरी करुणा हम पे बरसे अपने मार्ग पे चला हमको तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक या प्रेम आपण सर्वजण पुन्हा एकदा गाऊया. तेरी महिमा तेरी से तू अभिषेक कर दे आप पवित्र आत्मा आप पवित्र आत्मा We worship you. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती, तुझे गौरव, महिमा, सन्मान करतो प्रभू. Lord Holy Spirit, we worship you, we honor you, God. प्रभू येशू तुझं वचन असं सांगतं, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित असतात तिथे मी आहे. आणि प्रभू तुझ्या वचनानुसार आज तू तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे प्रभू परमेश्वर तुझ्या सामर्थ्याने प्रभू परमेश्वर आज तू आमच्यामध्ये प्रभू परमेश्वर हाजरी आहे प्रभू परमेश्वर. तुझी महान उपस्थिती प्रभू आज या ठिकाणी आहे प्रभू. आणि प्रत्येक व्यक्ती प्रभू परमेश्वर जो कोणीही प्रभू परमेश्वर ह्या भक्तीमध्ये सहभागी झाला आहे प्रभू, जो तुझं नाव प्रभू परमेश्वर पूर्ण हृदयापासून उंचवीत आहे प्रभू परमेश्वर, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रभू परमेश्वर तुझी अद्भुत अशी समक्षता आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वर. प्रभू आम्ही प्रार्थना करतो प्रभू तुझ्या आत्म्याने तू प्रभू परमेश्वर आम्हाला भर, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर प्रभू, आणि तुझ्याच नावाचं महान गौरव होऊ दे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर, आम्ही जी काही तुझी आराधना तुझी स्तुती केली प्रभू परमेश्वर ती तू मान्य केलीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वर. तुझ्या वचनाद्वारे तुमची नव्याने भेट घे. तुला आज आम्हाला जे सांगायचं तू सांग, आणि तुझ्याच नावाचं महान गौरव होऊ दे. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मान स्तुती कर. सर्व गौरव तुझ्याच नावात प्रभू येशूच्याच नावात प्रार्थना करी. मग तूच एक महान आमच्या प्रिय पिता. आमेन. आपण सर्वजण आपलं हृदय तयार करूया आणि त्या प्रभूला म्हणेल, प्रभू तू आज तुझ्या वचनाद्वारे मग प्रत्येकाची नव्याने भेट घे. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे. तो खरंच आमचा परमेश्वर असा आहे ना की ज्यावेळेस आम्ही त्याला हाक मारतो तो आमच्यामध्ये उतरून येतो. आणि आज आम्ही जे स्तुतीस्तवन केलेलं आहे, जी आराधना केलेली आहे, त्या आराधनेमध्ये आमचा परमेश्वर आमच्यामध्ये उतरून आलेला आहे. त्या परमेश्वराने आम्हाला परत एकदा दाखवून दिलेलं आहे की ज्यावेळेस माझे लोक माझी आराधना करतात, माझी उपासना करतात, तरच मी त्यांच्यामध्ये उतरून येतो. त्यांच्याबरोबर माझं सानिध्य असतं. आणि आज तो आमच्या सानिध्य उतरून आला आणि त्या परमेश्वराने आमचं ओठाचं फळ मान्य केलेलं आहे. म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व महिमा असो. तर चला प्रियानो, आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचूया. योहान कृषी वर्तमान ह्याचा 11वा अध्याय 1 ते 7 वचन.
आणि मी विनंती करतो पालखी महिना की त्यांनी पुढे यावं आणि देवाचं वचन वाचावं. आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडण्यात आलेला आहे तो आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, वचनं आहेत 1 ते 7. योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, वचनं आहेत 1 ते 7. मृत लाजराला जिवंत करणे. बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठविले की, प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती. म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया. देवा ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. देवाच्या प्रियजनांनो, खरंच परमेश्वर किती चांगला आहे. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, यशया 59:21 मध्ये तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, मी माझा आत्मा तुझ्यामध्ये घाले, मी माझे वचन तुझ्या मुखामध्ये घाले, ते तुझ्या वंशजामध्ये, तुझ्या संतानामध्ये, त्यांच्या संतानामध्ये आणि त्यांच्या मुखातून मी माझे शब्द घालेल, मी माझे वचन घालेल आणि त्यांच्यातून कधी काढणार नाही, असं देवाचं वचन सांगतं. देव किती चांगला आहे पहा. तो आमच्या मुखामध्ये, आमच्या मुखातून, आमच्या मुलांच्या मुखामध्ये, त्यांच्या मुखातून, त्यांच्या मुलाबाळाच्या मुखामधून आणि त्यांच्या मुखातून कधीच काढणार नाही, असं देवाचं वचन सांगतं. तर प्रियानो, आज आम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आपल्यामध्ये जे आज देवाचं वचन आम्हाला सांगणार आहे तो आहे आमचा पुत्र, तुमचा मित्र आणि त्या देवाचा दास ब्रदर गौरव मिसा. तो पुढे येईल आणि आपण देवाचं वचन ऐकूया. येस, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू मसीह की जय. प्रियनो, मी प्रभू येशूच्या नावाला खरंच हृदयापासून आभार मानू इच्छितो की परमेश्वराने ही सुंदरशी संधी परमेश्वराने मला दिली, त्याच्या वचनाची सेवा करण्याची, त्याचं वचन शेअर करण्याची ही परमेश्वराने मला संधी दिली. माझी कुठली लायकी नसताना, पात्रता नसताना, पण त्याच्या मोठ्या कृपेने परमेश्वराने मला ही संधी दिली. त्याबद्दल मी सर्वात प्रथम प्रभू येशूचे आभार मानू इच्छितो आणि मग त्यानंतर मी बाळासाहेब आणि पालखीबाईंचे पण आभार मानू इच्छितो की त्यांनी मला ही संधी दिली आणि त्यांनी मला एनकरेज केलं देवाचं वचन सांगण्यासाठी. तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो आणि अजून जे सुंदरसं इंट्रोडक्शन त्यांनी माझं करून दिलं त्याबद्दल पण मी त्यांचे आभार मानू इच्छितो. प्रियनो, माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण आनंदित आहात. मी आशा करतो की तुम्ही सर्वजण उत्तम स्वास्थ्यात असाल, तुम्ही सर्वजण सुरक्षित असाल, आपल्या घरी असाल आणि परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण तयार असाल. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वराचं वचन ऐकण्याआधी माझी इच्छा आहे की आपण एक छोटीशी गोष्ट करणार आहोत. माझी इच्छा आहे की आपण सर्वजण, मला माहिती नाही तुम्ही ह्या भक्तीमध्ये कसे जुळत आहात किंवा कसे सामील झालेले आहात. कदाचित तुम्ही तुमच्या परिवारासोबत आपल्या TV स्क्रीनवर
ही संपूर्ण भक्ती पाहत असाल आणि सहभागी झाला असाल. कदाचित आपल्या पर्सनल डिव्हायसेसवर, आपल्या मोबाईलवर तुम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये सामील झाला असेल. मला माहिती नाही कसे तुम्ही सामील झाला, पण माझी अशी इच्छा आहे की तुमच्यासोबत तुमच्या आजूबाजूला जे तुमचे प्रिय लोक आहेत त्यांच्याकडे आपण फक्त 2 मिनिटासाठी पाहणार आहोत आणि त्यांना म्हणणार आहोत की जीसस लव्स यू. काय तुम्ही करू शकता का? आपल्या शेजारी जे बसले असतील ते फक्त त्यांना आपण बोलूया की जीसस लव्स यू. आणि कदाचित तुम्ही एकटे असाल, मोबाईलवर वचन ऐकत असाल, तर माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वजण 2 मिनिटासाठी फक्त एक टेक्स्ट, आपले जे प्रियजन आहेत तर 2-3 लोकांना फक्त एक टेक्स्ट पाठवूया, जीसस लव्स यू. मी आशा करतो की तुम्ही सर्वजण असे बोलला असाल. प्रियानो, हे करण्यामागचं एक महत्वाचं कारण असं आहे प्रियानो, की आपण पाहतो की ज्या जगामध्ये आपण जगत आहोत, आता आपली आजूबाजूची परिस्थिती आपण जर का पाहिली तर आपण पाहतो की खरंच ही जी परिस्थिती आहे, जगाची परिस्थिती ही फार बिकट अशी झालेली आहे. आपण पाहतो की COVID-19चा थैमान माजलेला आहे, ऍक्सिडेंट्स होत आहेत, प्लेन क्रॅश होत आहेत, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या जगामध्ये चाललेल्या आहेत. परंतु प्रियानो, या सर्व परिस्थितीमध्ये जे परमेश्वराचे लोक आहेत, ज्या लोकांचा प्रभू येशूवर विश्वास आहे, त्यांना एक खूप मोठी आशा आहे. आमेन. काय तुम्ही विश्वास ठेवता? तुम्हाला आशा आहे. आमेन. प्रियानो, मला एक देवाच्या सेवकाने जे एक कोटेशन लिहिलं होतं किंवा ते एकदा असे म्हणाले होते आणि ते मला सांगायला आवडेल. आणि त्या देवाच्या सेवकाबद्दल सांगायचं झालं की खरंच त्या देवाच्या सेवकाने परमेश्वराची सेवा पूर्ण हृदयापासून केली आणि मागच्याच आठवड्यात त्यांना परमेश्वराचं बोलवणं आलं आणि ते आहेत डॉक्टर रवी झकारियास. आणि ते एकदा असे म्हणाले, इंग्लिशमध्ये त्यांचं कोट आहे आणि ते असे म्हणाले की द ग्रेटेस्ट डिस्कवरी इज सीइंग गॉड ॲज द ऑथर ऑफ युअर डेस्टिनी. The greatest discovery is seeing God as the author of your destiny. प्रियानो, ते असे म्हणतात की जर मनुष्याला सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल की ज्यावेळेस त्याला जाणीव होती की त्याचे जे फ्युचर आहे, त्याचे जे भविष्य आहे, ते सर्व शक्तिमान जो परमेश्वर आहे, जो एल शदाय परमेश्वर आहे, त्याच्या हाताने त्या परमेश्वराने त्या लोकांचं फ्युचर लिहिलंय. आमेन. जो एल शदाय परमेश्वर आहे, त्याच्या हातामध्ये आपलं फ्युचर आहे. म्हणून प्रियानो, जे परमेश्वराचे लोक आहेत त्यांना याही परिस्थितीमध्ये खूप मोठी आशा आहे. आमेन. या प्रियानो, आपण सर्वजण परमेश्वराच्या वचनाकडे वळण्याआधी माझी इच्छा आपण सर्वजण आपले नेत्र 2 मिनिटं बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. आपा पिता, मी प्रभू येशूच्या पवित्र अति गोड नावात तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू. तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा, पुन्हा एकदा तुझं वचन ऐकण्याची तू मला संधी दिलीस प्रभू परमेश्वरा. आम्ही प्रार्थना हीच करतो प्रभू परमेश्वरा की तुझ्या वचनाद्वारे तू आमची नव्याने भेट घे प्रभू परमेश्वरा. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, प्रत्येक व्यक्तीची काय गरज आहे प्रभू परमेश्वरा ते तुला ठाऊक आहे प्रभू परमेश्वरा. आणि मी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर, प्रत्येक व्यक्तीला प्रभू परमेश्वर तू स्पर्श कर प्रभू परमेश्वर. प्रत्येक व्यक्तीसोबत तू आज बोल प्रभू परमेश्वर. कोणताही व्यक्ती प्रभू परमेश्वर, कोणतीही व्यक्ती प्रभू परमेश्वर खाली हात परत घरी जाऊ देऊ नको प्रभू परमेश्वर, परत ह्या भक्तीमधून जाऊ देऊ नको. तर प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू. तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य प्रभू परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्यरत होते प्रभू परमेश्वर, आणि तुझ्याच नावाचं महान गौरव प्रभू. तू आमचे आत्मिक डोळे उघड, आमचे आत्मिक नेत्र उघड, जेणेकरून आम्हाला तुझ्या वचनातील जे गहराई आहे प्रभू परमेश्वर ती आम्हाला लक्षात येईल प्रभू परमेश्वर. तू आम्हाला शिकव पवित्र आत्मा. आम्हाला कोणत्या व्यक्तीचा प्रभू परमेश्वर थॉट्स, आम्हाला कोणत्या व्यक्तीचे आयडिया किंवा गॉडली थॉट्स ऐकायचे नाही प्रभू परमेश्वर. तर आम्हाला लॉर्ड वी वॉन्ट टू लिसन टू गॉड्स थॉट प्रभू परमेश्वर. प्रभू परमेश्वर देवा, आम्हाला तुझे विचार जाणून घ्यायचे, तुझ्या मनावर जे काय आहे प्रभू परमेश्वर ते आज आम्हाला प्रभू ऐकायचं आहे. म्हणून प्रभू परमेश्वर तू आम्हाला सांग पवित्र आत्मा. माझ्या स्वतःला तुझ्या गौरवात समर्पित केलं प्रभू परमेश्वर. मुख माझा असू दे प्रभू परमेश्वर, पण शब्द आणि आवाज तुझा असू दे, आणि तुझ्याच नावाचं मान सर्व गौरव तुझ्याच नावात दे प्रभू. येशूच्याच नावाने प्रार्थना म्हणतोच एक महाराष्ट्र पिता. प्रियानो, आपण आता परमेश्वराच्या वचनाकडे वळणार आहोत. आपण आताच पायसाहेबांनी आपल्याला सांगितलं आणि पाटील महिने तो शास्त्रभाग आपल्याला वाचून दाखवला. योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 1 ते 7 वचन. आणि आपल्या सगळ्यांना प्रियानो, ज्यावेळेस आपण योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय पाहतो
आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ही जी घटना आहे, हा जो अध्याय आहे, हा जो मेलेला लाजर आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्त मरणातून कसा जिवंत करतो हा विषय आहे. आणि प्रियानो, माझी विश्वास आहे, माझी आशा आहे आणि मला 100% माहिती आहे की तुम्हा प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे. तुम्ही जर का मला विचारलं तर ही गोष्ट माझ्या लहानपणाची सर्वात आवडती संडे स्कूलची गोष्ट होती. सगळ्यात पहिली जी आवडणारी गोष्ट मला होती ती होती दावीद आणि गोल्याची, आणि दुसरी जी आवडणारी गोष्ट होती ती ही गोष्ट होती. आणि म्हणून माझा विश्वास आहे की तुम्हा प्रत्येकाला ही संपूर्ण गोष्ट माहिती. कदाचित तुम्ही ही खूपदा वाचली देखील असेल किंवा तुमच्या चर्चेसमध्ये कितीतरी सेवकांकडून, देवाच्या सेवकांकडून ह्या गोष्टीवर संदेश देखील ऐकले असतील. परंतु प्रियानो, पुन्हा एकदा आपण ह्या गोष्टीवर, ह्या अध्यायावर मनन करणार आहोत आणि आपण प्रार्थना हीच करूया. जसं आपण हे परमेश्वराचं वचन ऐकत आहोत, आपण प्रार्थना हेच करूया की प्रभू, तू आज तुझ्या वचनाद्वारे नव्याने मला माझ्यासोबत बोल. तुला मला जे सांगायचं असेल प्रभू, ते नव्याने तू आज मला सांग. प्रियानो, परमेश्वराच्या वचनाचं मनन करण्याच्या आधी सर्वात प्रथम आपण काही महत्वाचे फॅक्ट्स ह्या जॉन 11 बद्दल, योहान 11 बद्दल आपण जाणून घेणार आहोत. काही महत्वाच्या, काही इंटरेस्टिंग गोष्टी ह्या जॉन 11 किंवा योहान 11 या संबंधात ऐकणार आहोत. तर सर्वात प्रथम जी सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट आपल्याला बघायला मिळते योहान कृत वर्तमानाच्या 11व्या अध्यायाबद्दल, की ही जी गोष्ट आहे किंवा हा जो चमत्कार आहे जो ख्रिस्तानी केला लाजराच्या जीवनामध्ये, त्याला मरणातून बाहेर काढलं, तर हा जो चमत्कार होता हा दुसऱ्या चमत्कारांपेक्षा खूप वेगळा होता आणि अनोखा होता. आता तसं पाहायला गेलं तर प्रभू येशू ख्रिस्तानी केलेले सर्व चमत्कार हे मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडचे, सर्व म्हणजे अद्भुत आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी जे कुष्ठरोगी आहेत त्यांना बरे केलं. प्रभू येशू ख्रिस्तानी अंधांना दृष्टी दिली, बर्तमाईला तो दृष्टी देतो. त्यांनी यायराच्या मुलीला पण मरणातून जिवंत केलं, विधवेच्या मुलाला पण मरणातून जिवंत केलं. परंतु लाजराला जे परमेश्वराने, प्रभू येशूने मरणातून जिवंत केलं, ह्याच्या मागे काहीतरी वेगळीच गोष्ट आहे. त्याचं मागचं कारण असं आहे की यायराच्या मुलीला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानी मरणातून जिवंत केलं, ती नुकतीच मेली होती. विधवेचा जो मुलगा होता तो मरण पावून काही वेळ गेला होता आणि त्याची फ्युनरल चालली होती. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी काय केलं होतं, त्याला मरणातून जिवंत केलं होतं. परंतु आपण हा जो चमत्कार पाहतो लाजरसाचा, तर हा लाजरस मरून 4 दिवस झाले होते आणि सर्व आशा संपली होती. जसं मार्था शेवटी म्हणते की 4 दिवसामध्ये म्हणजे सर्व बॉडीमधून वास हे ते सर्व डिकम्पोज व्हायला सुरुवात झाली होती. पण अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त लाजराला काय करतो, मरणातून उठवतो. आणि म्हणून हा जो चमत्कार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण सेवेमधला, मिनिस्ट्रीमधला, हा चमत्कार फारच आगळावेगळा आणि ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी इंटरेस्टिंग फॅक्ट ह्या गोष्टीबद्दल किंवा या योहान 11 बद्दल जी लाजरसाची गोष्ट आहे, ती इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की जरी हा चमत्कार इतका महत्वाचा आहे की प्रभू येशू ख्रिस्तानी जो मेलेला माणूस 4 दिवस जो मेलेला होता, कबरेत होता, त्याला मरणातून उठवलं, हा इतका महत्वाचा चमत्कार असून देखील जे पहिलेचे 3 गॉस्पल्स आहेत, मत्तई, मार्क, लूक, हे जे 3 शुभवर्तमान आहेत, त्या 3 शुभवर्तमानमध्ये ह्याचा एकदा पण उल्लेख नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचतो, परमेश्वराचं वचनाचा अभ्यास करतो, तर आपल्या मनात साहजिक आहे की विचार येतो की असं का बरं, योहानाच्याच पुस्तकामध्ये का ह्याचा उल्लेख केलेला आहे? जर का हा इतका महत्वाचा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्तानी केला, तर मग योहानाच्या पुस्तकामध्येच का ह्याचा उल्लेख आहे? पहिले जे 3 पुस्तकं आहेत, मत्तई, मार्क, लूक, जे गॉस्पल्स आहेत, त्याच्यामध्ये का नाही? कारण की आपण पाहतो की पूर्ण जर का गॉस्पल घेतलेला आहे की जो चमत्कार आहे किंवा जी घटना एका गॉस्पलमध्ये लिहिली, ती 4ही गॉस्पलमध्ये एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये ती येतच असते. परंतु हा एक स्पेशल गोष्ट आहे की योहान कृत शुभवर्तमानामध्येच या गोष्टीचा उल्लेख आणि ती पहिल्या 3 गॉस्पल्समध्ये नाही. तर प्रियानो, बायबलचे जे स्कॉलर्स आहेत, बायबलचे जे अभ्यासक आहेत, ते ह्याच्याबद्दल असं उत्तर देतात
की मत्ते, मार्क, लूक हे जे 3 गॉस्पल्स आहेत, जे शुभवर्तमान आहेत, हे अगोदर लिहिण्यात आले होते. आणि योहानाचं जे गॉस्पल आहे ते थोडंसं उशिरा लिहिण्यात आलं होतं. तर हे जे 3 गॉस्पल्स आहेत ते 35 ते 62 या दरम्यान लिहिण्यात आलं होतं. परंतु योहानाचं जे गॉस्पल आहे ते 65च्या पुढं, 65 आणि 70च्या मध्ये लिहिण्यात आलं होतं. आणि प्रियांनो, ते उत्तर जे बायबल स्कॉलर्स आहेत ते कारण असं सांगतात की जे पहिले 3 गॉस्पल्स लिहिले गेले होते, ज्यावेळेस लिहिले गेले होते त्यावेळेस लाजर जिवंत कदाचित असावा. म्हणजे तो मेला, मरणातून परत उठला आणि मग तो आपला नॉर्मल लाईफ जगत होता. प्रभू येशू ख्रिस्त मेला, पुनरुत्थित झाला, स्वर्गात गेला आणि मग हा लाजर तो जिवंत होता आणि तो आपला नॉर्मल लाईफ जगत होता. परंतु जर का जे पहिले 3 रायटर्स आहेत, मत्ते, मार्क आणि लूक, जर का त्यांनी त्यांच्या गॉस्पलमध्ये जर का त्याचा उल्लेख केला असता तर जे फॅरिसीज आहेत किंवा जे परुषी आहेत त्याच्याकडून लाजरसला त्रास झाला असता कारण तो जिवंत होता. कारण की आपण जर का योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 9 आणि 10 वचनामध्ये आपण जर का पाहिलं तर त्याच्यामध्ये असं लिहिलंय, कोणीतरी वाचेल का प्लीज? योहानकृत शुभवर्तमान 12, 9, 10. तो तेथे आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशू करिता नाही तर ज्या लाजराला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्यालाही पाहण्याकरता ते आले. मुख्य याजकांनी लाजरालाही जीवे मारण्याचा निश्चय केला. प्रिय बघा, आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने हा जो अद्भुत चमत्कार लाजराच्या जीवनामध्ये केला होता, तर ह्या लाजर जो मरणातून जिवंत झाला त्याला पाहण्यासाठी पण लोक आले होते आणि त्याच्याकडे पाहून सुद्धा खूप सारे यहुदी लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला लागले होते. आणि म्हणून ही मुख्य याजक आणि जे अशी ही मंडळी होती ही लाजरसला पण मारायचा प्रयत्न करत होती. म्हणून जे बायबलचे स्कॉलर्स आहेत ते असे म्हणतात की जेव्हा मत्ते, मार्क, लूक ह्यांनी जे गॉस्पल लिहिलं कदाचित लाजर त्यावेळेस जिवंत असला असता आणि जर का त्यांनी ते उल्लेख केला असता त्याच्यामध्ये तर लाजरसचं पर्सिक्युशन किंवा त्याला त्रास झाला असता. म्हणून त्यांनी त्याचा जी घटना आहे ती त्यांच्या गॉस्पलमध्ये मांडली नाही. परंतु योहानाचं जे पुस्तक आहे किंवा गॉस्पल आहे ते थोडं लेट लिहिण्यात आलं, तर कदाचित लाजरस त्यावेळेस त्याची नॅचरल डेथ मेला असेल आणि म्हणून योहानाने त्या घटनेचा जे अद्भुत असा हा चमत्कार आहे त्याचा उल्लेख केला असावा. तर ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे की लाजरसच्या जीवनामध्ये हा जो चमत्कार केला हा योहानाच्या पुस्तकामध्येच लिहिण्यात आलेला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, इंटरेस्टिंग फॅक्ट या अध्यायाबद्दल अशी आहे की हा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये आपला जो प्रभू येशू आहे त्याच्या नेचरमधले किंवा त्याच्या स्वभावामधले काही विशिष्ट गुण आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आज आपण वर्णन करणार आहोत, त्याच्यावर आपण विचार करणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की आपला प्रभू येशू कसा आहे. या प्रियानो, आपण सर्वजण परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देऊया. प्रियानो, जेव्हा आपण पहिला अध्याय वाचतो, 11वा अध्यायाचं पहिलं वचन वाचतो, तर तिकडे असं लिहिलं आहे, आपल्याला सांगितण्यात आलेलं आहे की हा जो लाजरस होता त्याला 2 बहिणी होत्या, मार्था आणि मेरी. आणि या दोघीही, मार्था आणि मरियम, आणि हे संपूर्ण कुटुंब हे एक छोटं गाव बेथनी या गावामध्ये राहत होते. आता प्रियानो, आपण थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घेणार आहोत की बेथनी नेमकं काय आहे किंवा कुठं आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सर्वांचा परिचित असणारे हे बेथनी गाव आहे. कारण की हे बेथनी जे गाव आहे ते यरुशलेमापासून फक्त 2 मैल दूर आहे. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर 3.25 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर यरुशलेमापासून आहे. आणि यरुशलेमाचं जे भोवती असणारे जे जैतून पर्वत आहे त्याच्या पूर्व उतारावर हे छोटंसं गाव असलेलं आहे बेथनी. आणि म्हणून जर का कोणाला यरुशलेमाकडे यायचं असेल तर त्यांना बेथनीवरूनच यावं लागायचं. आणि आपल्याला बेथनीबद्दल माहिती आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याची यरुशलेमामध्ये जयघोषात प्रवेश होतो, ज्याला आपण झवळ्यांचा रविवार असं म्हणतो, तर त्यावेळेस त्या प्रोसेशनचं, त्या मिरवणुकीचं जे सुरुवात होती ती बेथनी मधून झाली होती. तर असं हे गाव होतं. आणि आपण पाहतो प्रियानो की
हे जे कुटुंब होतं लाझरसाचं, त्याचे 2 बहिणी मॅरी आणि मार्था, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या फार निकट असे होते, त्याचे फ्रेंड्स होते. बायबल असं सांगतात जीसस कॉल देम फ्रेंड्स. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस आपण पुढे पाहतो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांसोबत संभाषण होतं, तो म्हणतो की आपला मित्र लाजार हा झोपी गेलाय. तो लाझरसला आपला मित्र म्हणून संबोधतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा आणि ह्या कुटुंबाचा खूप घनिष्ठ असा संबंध पाहायला मिळतो. आणि आपण जर का लूक ह्याचा 10व्या अध्यायामध्ये 38 पासून 42 वचनापर्यंत आपण जर का पाहिलं, तर आपल्याला पाहायला मिळतं की ती घटना आपल्याला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताला हे जे कुटुंब आहे मरिया मार्थेचं, हे भोजनासाठी बोलवतं. आणि आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की मार्था सर्व गोष्टीमध्ये तयारी करत असती, ह्यांना बाळ आपल्या येशू ख्रिस्ताच्या डिसायपल्सला सर्व करत असती सर्व. आणि मरिया ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी बसून त्याचं तो जे बोलतोय ते ऐकत असते. तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं की हे जे कुटुंब होतं हे प्रभूचं निकट असं कुटुंब होतं आणि ह्यांना आदरातिथ्य करायची सवय होती. जे कोणी त्यांच्याकडे यायचं त्यांचा आदरातिथ्य पाहुणचार हे कुटुंब करत असत. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त योहानकृत शुभवर्तमानामध्ये सांगितलंय की कमीत कमी ह्या अध्यायाच्या पहिले 5 वेळेस तो यरुशलेमाकडे आला. तर आपल्याला अंदाज लावता येईल की प्रत्येक वेळेस तो यरुशलेमामध्ये आला असेल तर त्याला बेथनीमधूनच यावं लागलं असेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जाणं या कुटुंबासोबत होतं. हे कुटुंब प्रभू येशू ख्रिस्ताचा मित्र परिवार होता, फ्रेंड्स होता. आणि प्रियानो, अशा बॅकग्राऊंडमध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की पहिलं वचन आपल्याला सांगतं की हा जो लाझरस आहे हा काय होतं ह्याला, हा आजारी पडतो. हा जो लाझरस आहे हा आजारी पडतो. आणि सेकंड वचनामध्ये, दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला सांगितलंय की काय सांगितलंय, ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. आमेन. ही जी मरिया आपल्याला माहिती आहे की जिने आपल्या केसाने प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय चरण तिने धुतले आणि जे सुगंधी असं तेल होतं त्याच्याने त्याच्या पायावर तिने टाकले. ही गोष्ट योहानकृत शुभवर्तमान 12 अध्याय म्हणजे लगेच नेक्स्ट अध्यायामध्ये ही गोष्ट लिहिण्यात आलेली आहे. तर ह्या मरियेचा हा लाजार कोण होता, भाऊ होता. आणि तिसऱ्या वचनामध्ये असं सांगितलं की ज्यावेळेस तो आजारी पडला त्यावेळेस ह्या ह्या 2 बहिणींनी प्रभू येशू ख्रिस्ताला निरोप पाठवला. आणि काय पाठवला त्यांनी, म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठविले की प्रभूजी ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. प्रियानो, ज्यावेळेस लाझरस आजारी पडला त्यावेळेस ह्या दोन्ही बहिणींनी, त्यांना ठाऊक होतं की जो परमेश्वर, जो आपला मित्र आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त, जो आपला इतका चांगला ओळखीचा आहे, आपला मित्र आहे तो. आणि ज्यावेळेस आमचा भाऊ लाझरस हा आजारी पडला, त्यांनी पहिली गोष्ट केली की पहिले तुम्ही जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा. कारण की त्यांचा विश्वास होता की प्रभू येशू ख्रिस्त आजारी लोकांना बरं करतो. प्रभू येशू ख्रिस्त जे अंधार आहेत त्यांना तो दृष्टी करतो. त्यांनी हे सर्व गोष्टी ऐकल्या होत्या. म्हणून त्यांचा फर्स्ट रिस्पॉन्स होता की पहिले तुम्ही जाऊन गुरुजींना भेटा, प्रभू येशूला भेटा आणि त्यांना हा निरोप द्या. आणि त्यांचं एक्सपेक्टेशन हेच असेल प्रियानो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट ऐकेल की मी ज्याच्यावर प्रीती करतो, माझा मित्र लाझरस हा आजारी आहे, पहिली गोष्ट तो काय करेल की तो सर्व जे काय ज्याच्यामध्ये तो अडकला असेल किंवा व्यस्त असेल, कुणा लोकांना शिकवत असेल, जे काय असेल, जिथे कुठे असेल सर्व काम सोडून तो काय करेल, तो धावत पळत येईल. आणि हा नॉर्मल रिस्पॉन्स आहे. परंतु आपण चौथ्या वचनामध्ये पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकलं त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं, ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे. हा आजार, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस ऐकलं की लाजार आजारी आहे, तो म्हटला हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे. आमेन. देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे. त्यानंतर 5 आणि 6 प्लीज वाचावं. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती. प्रिय बघा, बायबल आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्म करून सांगते की या तिघांवर प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती होती. आणि मग 6व्या वचनामध्ये काय सांगितलं, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले, तरी तो होता त्या ठिकाणीच
आणखी 2 दिवस राहिला. ही खरंच आपल्याला आश्चर्यात पाडणारी अशी गोष्ट आहे. आपण पाहतो बायबलमध्ये असं सांगितलंय की ह्या अध्यायामध्ये जर का आपण 11वा अध्याय वाचला योहान कृष्ण वर्तमानाचा, तर 3 वचनामध्ये, वचन 3, वचन 5 आणि वचन 36, या 3 वचनामध्ये बायबल आपल्याला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताची ह्या लोकांवर, ह्या कुटुंबावर प्रीती होती आणि या कुटुंबाची पण प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती होती. परंतु ज्यावेळेस या बहिणींनी प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की लाजार आजारी आहे, प्रभू येशू ख्रिस्त पहिली गोष्ट म्हणतो की हे मरणासाठी नव्हे, हे ह्याचा अंत मरणामध्ये नव्हे, तर ह्याच्याद्वारे परमेश्वराचं गौरव होणार आहे, परमेश्वराच्या पुत्राचं, देवाच्या पुत्राचं गौरव होणार, ही पहिली गोष्ट त्यांनी सांगितली. आणि दुसरी गोष्ट आपल्याला सांगितलं की जरी प्रभू येशू ख्रिस्ताचं ह्या लोकांवर प्रेम होतं, म्हणून तो ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी 2 दिवस अजून राहिला. आहे की नाही ही एक आश्चर्याची गोष्ट. जर का माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जर का प्रभू येशू ख्रिस्ताच्या जागी जर का स्वतःला प्लेस केलं असतं, तर जर का आपल्याला कुणाचा निरोप आला असता तर आपण पहिले काय केलं असतं? आपण सर्व गोष्ट जे काय असेल करत असतो आपण सोडलं असतं आणि आपण धावत गेलो असतो त्या ठिकाणी, बरोबर की नाही? आणि हेच एक्सपेक्टेशन मरिया आणि मार्ताचं होते की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांची ही न्यूज ऐकल, तो सर्व सोडून त्यांच्याकडे धावत गेले. परंतु बायबल आपल्याला सांगतं प्रभू येशूची त्यांच्यावर प्रीती होती, म्हणून ज्या ठिकाणी तो होता त्याच ठिकाणी तो आणखी 2 दिवस राहिला. बरेचदा आपल्या जीवनामध्ये पण आपण पाहतो की असे काही प्रसंग येतात, अशी काही घटना होती, किंवा कोणत्या गोष्टीबद्दल आपण खूप प्रार्थना करत असू, आपण परमेश्वरावर प्रीती करतो आणि आपल्याला ठाऊक असतं की परमेश्वर पण आपल्यावर प्रीती करतो आणि आपण खूप त्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असो. कदाचित उदाहरण द्यायचं झालं की कदाचित आई लोक, आई वडील आपल्या मुलांसाठी प्रार्थना करत असतील, कदाचित वेगळ्या मार्गाला लागले असतील आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतील, प्रभू ह्याचं जीवन तू बदल, माझ्या मुलाचं जीवन बदल, माझ्या मुलीचं जीवन बदल. कदाचित तरुण लोक असतील, ते प्रार्थना करत असतील, प्रभू माझ्या फ्युचरचं काय, माझ्या जॉब संबंधाने काय, प्रभू तुम्हाला सेटल कर, माझ्या लाईफ पार्टनर बद्दल काय, प्रभू तुम्हाला योग्य ते लाईफ पार्टनर दे. बरेच गोष्टी असतील, बऱ्याच दिवसापासून प्रार्थना करत असो, विश्वासाने प्रार्थना करत असो, हृदयापासून प्रार्थना करत असो. परंतु आपण पाहतो, आपण पण आपल्या जीवनामध्ये कधी कधी हे सिच्युएशन फेस केले की जेव्हा आपण प्रार्थना करतो, परमेश्वर कधी कधी डिले करतो, कधी कधी तो उशीर करतो. जर का तुम्ही सर्वजण माझ्यासमोर असले असता, इकडे असले असता, तर मी विचारलं असतं तुम्हाला की काय तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये गेला ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की परमेश्वर उत्तर द्यायला विलंब करत आहे, तर माझा विश्वास आहे तुम्हा प्रत्येकाने आणि आपल्या प्रत्येकाने हात वरती केला असता, कारण की आपण प्रत्येकाने हा अनुभव आपल्या जीवनामध्ये केला. ह्याचा अर्थ हा नाही की तो प्रत्येक वेळेसच विलंब करतो. आपण पाहतो की ज्यावेळेस आंधळा बर्तिमेय, ज्यावेळेस त्यांनी हाक मारली, हे दाविदाचा पुत्र माझ्यावर दया कर, प्रभू येशू ख्रिस्त स्तब्ध उभा राहतो, त्याच्याकडे वळतो, त्याला म्हणतो तुला काय हवंय? तो म्हणतो मला दृष्टी हवंय, डोळ्यात हात ठेवतो, आंधळा बर्तिमेय बरा होतो. आणि हीच गोष्ट मेरी आणि मार्थाने पण विचार केला असेल की प्रभू आम्हाला माहिती आहे की त्या व्यक्तीने ज्यावेळेस तुला हाक मारली होती तू लगेच उत्तर दिला, पण तू तर आमच्या इतकं जवळच आहे आणि ज्यावेळेस आम्हाला गरज आहे त्यावेळेस तू का नाही आणखी त्याच ठिकाणी तू 2 दिवस थांब. परंतु प्रियानो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ह्या गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट, एक प्रिन्सिपल जी फार महत्वाची ती लक्षात ठेवायला पाहिजे की गॉड्स डिलेज आर नॉट ऑलवेज हिज डिनायल्स. देव ज्यावेळेस कधी कधी विलंब लावतो, याचा अर्थ हा नाही की तो आपली प्रार्थना त्याने नाकारली आहे, तर त्याला काहीतरी अद्भुत आपल्या जीवनामध्ये करायचं असतं. आमेन, आमेन. कधी कधी कदाचित तुम्ही प्रार्थना करत असाल, परमेश्वर विलंब लावत असेल, पण याचा अर्थ हा नाही की त्यांनी तुमच्या प्रार्थनेला रिजेक्ट करून टाकलं की त्यांनी नकार करून टाकले. ह्याचा अर्थ हाच की ही हॅज समथिंग बेटर फॉर युअर लाईफ, जे तुम्ही विचार पण करू शकत नाही, अशा अद्भुत गोष्टी परमेश्वराने तुमच्या जीवनासाठी राखून ठेवलेल्या आहे. आमेन. आणि पुढे आपण पाहतो की 2 दिवस झाले आता, आणि आता प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो की चला, आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता यहुदियात जायचंय, आपल्याला आपला जो भाऊ, आपला जो मित्र लाजार आहे त्याला उठवायचा. आणि मग आपल्याला ती गोष्ट माहितीये, आपण फास्ट फॉरवर्ड होणार आहोत आणि आपण वचन
17 योहान शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 17च्या पुढचे 17 ते 20 हे वचन आपण वाचणार आहोत. येशू आला हम्म, तेव्हा त्याला कळले की हम्म, त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. हम्म, बेथानी यरुशलेमे जवळ हम्म, म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती. हम्म, तेथे यहुद्यांपैकी हम्म, पुष्कळ लोक मार्था हम्म. व मरिया हम्म. ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल हम्म. सांत्वन करण्यास आले होते. हम्म, येशू येत आहे हम्म, हे ऐकताच हम्म, मार्था त्याला जाऊन भेटली, हम्म. पण मरिया घरातच बसून राहिली. येस, ओके. प्रियनो, आपण ज्यावेळेस आता 17व्या अध्यायामध्ये 17व्या वचनामध्ये आपण पाहतो की आता प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत तो बेथानी जवळ आता जवळच पोचायला लागलेला आहे. आणि जसं तो जवळ पोचणारच त्यावेळेसच न्यूज पोचते की प्रभू येशू ख्रिस्त गुरुजी आलेले आहेत. आणि आपण पाहतो की मार्था आणि मरिया हे आपल्या घरी आहेत. आणि आता लाजरस मरून 4 दिवस झाले, लाजरसाला पुरून त्या गुहेमध्ये ठेवून 4 दिवस झालेले आहेत. आणि खूप सारे जे आजूबाजूचे लोक आहेत ते या दोन्ही बहिणींना कम्फर्ट करण्यासाठी ह्यांचं सांत्वन करण्यासाठी गोळा झालेले आहेत. प्रियानो, माझी इच्छा आहे की आपण सर्वजण 2 मिनिटासाठी या 2 बहिणींच्या रोलमध्ये जाऊया. त्या बहिणींना कसं वाटलं असेल की ज्या परमेश्वराला, जो आमचा इतका चांगला मित्र आहे, ज्याचा आम्ही पाहुणचार केला आणि तो जो आमच्यावर इतकी प्रीती करतो, त्याला आम्ही ज्यावेळेस निरोप पाठवला तो अजून आला नाही. आणि ह्या सर्व मनात गोष्टी त्यांच्या डोक्यात असतील आणि ते विचार करत असतील, मन त्यांचं हळवं झालं असेल, त्यांना दुःख झालं असेल की प्रभू येशू ख्रिस्तांनी असं का केलं. आणि ज्यावेळेस ही न्यूज ह्या दोघी बहिणींना कळते तर आपण पाहतो की ही जी मार्था, जी या दोघींमधली मोठी बहीण होती, ती उठती आणि पळत प्रभूकडे जाते. परंतु ही मरिया जी धाकटी बहीण होती ती तिकडेच राहते. माझा विश्वास आहे प्रियांनो की मरियाच्या डोक्यामध्ये हाच विचार चालला असेल की ती अपसेट झाली असेल. ती म्हटली असेल, प्रभू ज्यावेळेस तुझी गरज होती, ज्यावेळेस आमचा भाऊ आजारी होता, तू आला असता तर तो मेला नसता. ते पुढं ती तेच म्हणते. तर म्हणून ती कदाचित अपसेट असली असेल. म्हटले, नाही, मी प्रभूला भेटायला नाही जाणार, मी इकडेच बसेन. ती त्याच लोकांमध्ये बसली असेल, जे शोक करीत होते ते त्यांच्यामध्येच बसले असेल, त्यामुळे बसली असेल. आणि म्हणून आपण पाहतो की मार्था काय होती, पळत पळत जाते प्रभूला भेटायला. आणि मग ती काय म्हणते, पुढे काय लिहिलंय 21व्या वचनामध्ये, मार्था येशूला म्हणाली, हा प्रभूजी आपण येथे असता हा तर माझा भाऊ मेला नसता. हम्म, तरी आताही हम्म, जे काही आपण देवाजवळ मागाल हम्म, ते देव आपल्याला देईल हम्म, हे मला ठाऊक आहे. हम्म, येशूने तिला म्हटले, हम्म, तुझा भाऊ पुन्हा उठेल. हम्म, मार्था त्याला म्हणाली, हम्म, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थाना समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. हम्म, येशूने तिला म्हटले, हम्म, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. हम्म, जो माझ्यावर विश्वास ठेवतो हम्म, तो मेला असला हम्म. तरी जगेल. हम्म, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण हम्म, जो माझ्यावर विश्वास ठेवतो हम्म, तो कधीही मरणार नाही. हम्म, हे तू खरे मानतेस काय. हम्म. ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी. जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त हम्म. तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. येस, आपण जेव्हा आता पाहतो पुढे असं होतं की मार्था ही प्रभूकडे जाते आणि प्रभूला म्हणते की प्रभूजी जर तुम्ही इकडे असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि मग ती नंतर काय म्हणते की मला आता पण माहितीये की तुम्ही देवाजवळ जे मागितलं ते तू करणार. तर प्रभू येशू ख्रिस्त तिला उत्तर देतो की तुझा भाऊ पुन्हा एकदा उठेल. परंतु तिच्या मनात काय, तिच्या मनात असं ती मुखाने तर बोलते की प्रभू तू जे काय मागितलं पिता तो तुझा ऐकतो, तू ऐकणार. प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो तुझा भाऊ परत उठणार. पण ती म्हणते हो मला माहितीये शेवटच्या दिवशी तो काय होणार, उठणार. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगतो मीच पुनरुत्थान व जीवन आहे. सर्व आपण पाहतो. परंतु प्रियांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जरी मार्था आपल्या मुखाने बोलत होती की प्रभू माझा विश्वास आहे, तू हे करू शकतो, तू जे तू पित्याला जे काय मागतो ते तो तुला देतो, हा जरी तिचा मुखाने विश्वास म्हणजे ती कबूल करत होती, परंतु तिच्या मनामध्ये तो विश्वास नव्हता.
त्याच्या मागचं कारण असं आहे की पुढे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या टूमच्या जवळ किंवा त्या गुहेच्या जवळ जिथं लाजराला पुरलं होतं, ज्यावेळेस तो म्हणतो की हे बाजूला काढा, त्यावेळेस मार्ताच ही होती की जी म्हणली होती प्रभूजी असं करू नका कारण की ह्याच्यामधून दुर्गंधी आहे. त्या 4 दिवस झाले. म्हणजे जरी ही मुखाने ही जी स्त्री होती मार्था, ही मुखाने बोलत होती की प्रभूजी माझा विश्वास आहे, तुम्ही हे करा ते करा, तरी तिच्या हृदयामध्ये विश्वास नव्हता. आणि खूपदा आपल्या जीवनामध्ये पण आपण असंच करतो की आपल्याला सर्व सत्य माहिती असतं, आपल्याला गुरुजी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला माहिती, आपण मुखाने कबूल करतो, परंतु खूपदा असं होतं की ज्यावेळेस परिस्थिती आपल्या समोर येते त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये विश्वास नसतो. आपण जर का मार्थाला जर का कॅरेक्टर स्टडी केला, तिच्या जीवनाच्या बद्दल स्टडी केला, तर आपल्याला 100% कळतं की मार्था ही अशी स्त्री होती की जी ह्युमन लॉजिक नुसार चालायची. मनुष्याचं जे तर्क आहे एकदम सायंटिफिक होते. आपण असं करायचं तसं करायचं, नाही प्रभू असं नाही होऊ शकत, तसं नाही होऊ शकत. आपण लूक 10 मध्ये पण आपण पाहिलं की ती अशी होती की तिला सर्व काही व्यवस्थित पाहिजे होतं, है ना, खूप साऱ्या गोष्टी विषय. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस लूक 10 मध्ये असं म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताला कंप्लेंट करते की प्रभू ही मरिया काही नुसती तुझ्या पायाजवळ येऊन बसलेली आणि ऐकत बसली, तिला सांग जरा मला मदत करायला. तर प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो तू खूप साऱ्या गोष्टी विषयी चिंता करते. ती चिंता करणारी होती, जगातल्या लोकांप्रमाणे होती, मुखाने कबूल करत होती पण हृदयामध्ये विश्वास नव्हता. प्रियानो, कदाचित आपण पण मार्था सारखे असू शकतो की आपण मुखाने तर कबूल करतो प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे, तो अद्भुत कार्य करू शकतो, परंतु हृदयामध्ये विश्वास कदाचित नसेल. तिचा विश्वास एवढा होता की जर का जिवंत असता माझा भाऊ लाजरस, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला असतं तर त्यांनी बरं केलं असतं, परंतु आता मेला आहे म्हणून 4 दिवस झाले, आता प्रभू ख्रिस्त करू शकत नाही, तो शेवटच्या दिवशी माझा भाऊ उठेल, असा तिचा विश्वास होता. आणि प्रियानो, आपण पुढे ज्यावेळेस पाहतो, पुढं असं सांगितलंय की 28व्या वर्षामध्ये काय लिहिलंय, असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहे व ते तुला बोलावित आहे. आणि पुढं हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली. येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता. पुढे थोडस, जे यहुदी मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबरेकडे रडावया जात आहे असे समजून ते तिच्या मागे गेले. यस, आता आपण पाहतो प्रियानो की आता मार्थाचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण ऑलरेडी झालंय आणि आता ती घरी जाते आणि हळूच मरियाला सांगते की गुरुजी तुला बोलवत आहे. माझा विश्वास आहे प्रियानो की ज्या वेळेस मार्था प्रभू येशू ख्रिस्ताला पहिल्या वेळेस भेटायला गेली असेल तर कदाचित मरियेच्या मनात विचार आला असेल की काय मी बरोबर काम केलं का, की मी इथं घरात बसले, मी पण जायला पाहिजे होतं का. मनात तिच्या वेगवेगळे प्रकारचे विचार आले असेल. पहिले ती अपसेट असेल, तिला वाईट वाटलं असेल की प्रभू गुरुजी आले नाही, पण नंतर कदाचित तिने विचार केला असेल की काय मी चूक केली का, न जाऊन मी जायला पाहिजे होतं. आणि या विचाराच्या कल्लोळामध्ये ती म्हणजे असताना मार्था परत येते आणि ती म्हणती काय की गुरुजी तुला बोलवत आहे. आणि प्रियानो, बायबलचं वचन आपल्याला सांगतं की ती तशी झटकन उठली आणि ती प्रभू कडे पळत गेली. आणि प्रियानो, पुढं आपल्याला काय वचन सांगतं, मग येशू होता तेथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्मा खवळला व विवळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे. येस प्रियानो, आपण जेव्हा आता परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो, इकडे खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट होती. प्रियानो, मरिया ही उठते आणि ती पळत जाते. आणि आपल्या बायबलमध्ये असं सांगितलंय की ती प्रभूच्या इकडे पळत येते आणि त्याच्या पाया पडते आणि त्याला म्हणते, प्रभू तुम्ही जर का इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. प्रियानो, जर का ह्या बायबलचे जे वाक्य आहेत, या वाक्यांमधून जर का आपल्याला मरियाच्या चेहऱ्यावरचे
हावभाव दिसले असते तर आपल्याला हेच दिसलं असतं की हा जो सीन आपल्यासमोर जर का आपल्याला दिसला असता तर हा भयानक असला असता. एक बहीण आपल्या भावासाठी रडते, आपल्या मनामध्ये खूप दुःख आहे, तिला वाईट पण वाटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त नाही आला, परंतु आता तो आलाय आणि ती पाहते, ती पळत पळत जाते, तिच्या डोळ्यातून अश्रू पडतायत आणि ती पळत जाते, पायाजवळ प्रभूच्या पडते. बायबलमध्ये असं सांगितलं की शी फेल ॲट हिज फीट आणि ती प्रभूला म्हणते की प्रभू आपण जर का इकडं असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि दुसऱ्या वचनामध्ये असं सांगितलं प्रभू येशू ख्रिस्त विवळला, जीसस वॉज मूव्ड इन हिज हार्ट आणि तो लगेच म्हणतो की तुम्ही त्याला कुठे ठेवलाय. प्रियाने एक महत्वाची गोष्ट आपल्याला इकडं देवाचं वचन शिकवतं की मार्थाने पण ते शब्द वापरले होते की प्रभू जर का तू इकडे असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि मरियाने पण सेम एक्झॅक्ट तेच वर्ड्स वापरले, प्रभू तू इकडे असता तर माझा भाऊ मेला नसता. परंतु प्रियाने ह्या दोघांमध्ये अशी कोणती गोष्ट होतं की ज्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त ही वॉज मूव्ड, अशी कोणती गोष्ट होती? अशी दोघींनी काय गोष्ट केली? म्हणजे हिनी पण तेच उच्चार वापरले आणि मरियाने पण तेच उच्चार वापरले. परंतु ज्यावेळेस मरियाने ते उद्गार वापरले त्यावेळेस जीसस वॉज मूव्ड आणि तो लगेच म्हणाला की कुठं तुम्ही त्याला ठेवलेलं आहे. प्रियानो, त्या दोघींमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे, तो म्हणजे बायबल आपल्याला सांगते की ज्यावेळेस मरिया पळत आली त्यावेळेस ती प्रभू येशूच्या पायाजवळ पडली, पाया पडली त्याच्या. प्रियानो, हे काय दर्शवतं? हे दर्शवतं अन ॲटिट्यूड ऑफ वर्शिप. हे कशाचं दर्शक आहे की हे सरेंडरचं दर्शक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ती 100% ती सरेंडर झाली, त्याच्या पाया पडली. मार्था जी होती ती कदाचित आली असेल आणि तिने बोलला असेल प्रभू तू जर काही इकडं असता तर माझा भाऊ मेला नसता. परंतु ही जी स्त्री होती मरिया, ती आली आणि ती प्रभूच्या पाया पडली आणि ती प्रभूला म्हणते प्रभू जर का तू इकडे आला असता तर माझा भाऊ मेला नसता. ती पूर्ण हृदयापासून नम्रतेने प्रभूला काय झाली, ती शरण आली आणि त्यामुळं प्रभू म्हणाला की तुम्ही त्याला कुठे ठेवलाय. प्रियानो, माझा विश्वास आहे की मरियेला कळालं होतं की जर मी ह्या लोकांसोबत, जे आजूबाजूचे जे लोक आहेत, जे माझे सांत्वन करण्यासाठी आलेले आहेत, जर का प्रियानो मरिया तिकडेच बसून राहिली असती तर तिचा भाऊ कधीच जिवंत झाला नसता. जर का त्याच लोकांमध्ये ती जर का जे तिला कम्फर्ट करत होते, हे करत होते, त्यांच्यामध्ये बसली असते, प्रभू येशूच्या चरणाजवळ गेली नसती, त्याच्या पाया पडली नसती, तिचा भाऊ कधीच जिवंत झाला नसता. पण मरियाने ओळखलं की हे जे लोक आहेत, जे माझे सांत्वन करतायत, हे चांगले लोक आहेत, परंतु दीज पीपल आर पॉवरलेस. ह्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही, हे माझे फक्त सांत्वनच करू शकतात. परंतु जो मला बोलवत आहे, ज्याने मला बोलवलंय, तो जो आहे तो फक्त माझं सांत्वनच करणार नाही तर त्याच्यामध्ये सामर्थ्य, अद्भुत कार्य करण्यासाठी. म्हणून तिने ती गोष्ट ओळखली आणि ती पळत जाते, प्रभूच्या चरणाजवळ पळते आणि म्हणते प्रभू तू जर का इकडे असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि वचन 35 मध्ये काय लिहिलेलं आहे? येशू रडला. त्याच्या पहिले 34 आणि 35 वाचा. आणि म्हणाला तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले प्रभूजी येऊन पहा. येशू रडला. यावरून यहुदी म्हणाले पहा ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते. आमेन. प्रेम, ही गोष्ट ही फार अद्भुत आहे. हे येशू रडला हे पूर्ण बायबलमध्ये सगळ्यात छोटं असं वर्ष आहे, परंतु खूप मोठी गोष्ट आपल्याला सांगून जातं. आमेन. आपला जो परमेश्वर आहे, तुमचा जो तारणार आहे प्रेरणा, तो असा इम्पर्सनल, तुमच्यापासून दूर असलेला असा परमेश्वर नाही की ज्याला सर्व काही करता येतं. तो सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, त्याच्यासारखा कोणी नाही. तो अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे, ते सर्व काही आहे, परंतु तो इम्पर्सनल आहे, तुमच्यापासून तो दूर आहे. असा तो परमेश्वर नाही प्रियानो. तो असा परमेश्वर आहे की जो तुमच्या जवळ आहे. ज्यावेळेस तुम्ही दुःखात असतात, ज्यावेळेस त्रासात असतात, त्यावेळेस तो रडतो, त्याच्या हृदयाला दुःख होतं. पण फक्त तो त्याला तेवढंच नाही, तो फक्त त्या लोकांसारखा रडत नाही. ते जे लोक मरिया सोबत होते ते पण रडत होते, परंतु ते खऱ्यारित्या मरीचं दुःख जाणू शकत नव्हते. परंतु हा जो परमेश्वर आहे हा तर रडला, पण मरियाचं जे दुःख होतं हे त्याला माहिती होतं. आणि फक्त तेवढंच माहिती नव्हतं तर त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं की तिचं दुःख हे आनंदात कसं बदलायचं. ते सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होतं. प्रभू प्रियानो, ऐका नाही, ही
अद्भुत गोष्ट की जो परमेश्वर तुमचा आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. तो फक्त तुमचे दुःख जाणत नाही, तर ते दुःख आनंदामध्ये बदलण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वरामध्ये आहे. आमेन. तो तुम्हाला जवळून ओळखतो. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियानो, आपण पुढे जेव्हा पाहतो, आपण पुढची जर का गोष्ट ऐकली, आपण थोडा फास्ट मध्ये जाणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताला ते जातात, ते घेऊन जातात, दाखवतात की या ठिकाणी नाझराला काय केलंय, ठेवलेलं आहे. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ही तुम्ही बाजूला काढा, हे जे टूमचं जे स्टोन आहे ते बाजूला काढा, त्यावेळेस मार्था म्हणते, आपण आधी ऐकलं, मार्था म्हणते की प्रभू कशाला असं तुम्ही करताय, ते मरून 4 दिवस झाले, दुर्गंधी येत असं. तर प्रभू येशू ख्रिस्त तिला काय उत्तर देतो 40व्या वचनामध्ये? 1 मिनिट, आपण 41 वाचू. येशूने म्हटले, हा. धोंड काढा. हम्म. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, हम्म. प्रभूजी, हम्म. आता त्याला दुर्गंधी येत असेल, हम्म. कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहे. हम्म. येशूने तिला म्हटले, हम्म. तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? प्रिय, याच्यावरून आपल्याला कळतं की मार्था जी होती ती तिचं ह्युमन टेंडन्सी होती, ओके, परंतु मरिया ही तिच्यापेक्षा वेगळी होती. तिचा विश्वास हृदयापासून होता आणि त्या विश्वासाच्या द्वारे, त्या नम्रतेच्या द्वारे, त्या कम्प्लीट सरेंडरन्सच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त ही वॉज मूव्ड आणि त्याच्यामुळं हे अद्भुत कार्य झालं. आणि मग आपण पुढे जर का पाहिलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त मोठ्याने आरोळ मारतो, लाजरस कम आउट, लाजरा बाहेर आहे. आणि हा जो मृत माणूस जो 4 दिवसापासून त्या कबरेत होता, त्याची बॉडी आतापर्यंत डिकम्पोज व्हायला सुरुवात झाली असेल, तो परमेश्वराचा, प्रभू येशूचा आवाज ऐकून तो काय होतो, बाहेर येतो. आणि अद्भुत असा चमत्कार त्या ठिकाणी होतो, जो चमत्कार आतापर्यंत कधीच कोणी ऐकला नव्हता, आतापर्यंत ऐकलेला नाही. असा अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी त्या छोट्याशा गावात बेथनीमध्ये होता. प्रियानो, ही गोष्ट पाहिलेली असताना आपण ही संपूर्ण गोष्ट, हा अध्याय आपण मनन केलाय, पण त्याच्यापेक्षा महत्वाची, सर्वात महत्वाची, तुम्ही आतापर्यंत हा संदेश ऐकला असेल, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच, गॉड ब्लेस यू. परंतु आता महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर का पहिल्याचं सर्मन ऐकलं नसेल तरी चालेल, परंतु आता जे आपण वाचणार आहोत आणि ज्याच्यावर जे परमेश्वर आपल्याला सांगू इच्छितो ते सर्वात महत्वाचं आहे. प्रियानो, सर्वात महत्वाची गोष्ट ही योहान 12 मध्ये घडते. योहान 12 मध्ये घडते. आपण सर्वजण योहान 12 1 ते 3-4 वचनापर्यंत वाचूया. 3 वर्षापर्यंत. मग येशूने हा. वलांडण्याच्या पूर्वी हा. 6 दिवस हा. बेथानीस आला. हा. हम्म. ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठवले होते हम्म. तो तेथे होता. हम्म. म्हणून हम्म. त्यांनी तेथे त्याच्यासाठी हम्म. जेवणावळ केली. हम्म. तेव्हा मार्था वाढीत होती हम्म. आणि लाजर हम्म. त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. हम्म. तेव्हा मरियेने हम्म. अर्धा शेर हम्म. शुद्ध जटा मांसाचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले हम्म. आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. येस, आमेन, हालेलुया. हालेलुया. प्रियानो, इथं एक अद्भुत गोष्ट घडते. आपल्याला योहान वर्तमान याचा 12व्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय की आता लाजरस मरणातून जिवंत झालेला आहे, त्या बहिणी आनंदित आहेत आणि त्यासाठी एक छोटीशी पार्टी म्हणून ते देतात. डिनर आहे का, भोजन, डिनरच आहे, ते डिनर ते देतात आणि बरीचशी मंडळी आलेली असते. आणि आपण पाहतो या ठिकाणी की लाजरस त्या टेबल मध्ये, इन द सेन्स त्या टेबलावर बसलेला असतो, त्याचे मित्र परिवार, प्रभू येशू ख्रिस्त पण त्या ठिकाणी असतो, कारण की ते लाजराच्या जीवनामध्ये जो चमत्कार आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी आलेले असतात. लाजरस मरणातून जिवंत झालेला असतो. मार्था आनंदित असते, माझा भाऊ जिवंत झाला, आणि मग ती परत सर्विंग हे ते सर्व करण्यामध्ये बिझी असते. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये ही जी तिची धाकटी बहीण आहे मरिया, ती येते आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी त्याच्या पायाजवळ येते आणि
जे सुगंधित तेल आहे ते त्याच्या पायावर ओतते आणि आपल्या पायाने आपल्या केसांनी त्याच्या पाय पुसते. प्रियांनो, मी लहानपणापासून ज्यावेळेस हे ऐकलं माझ्या मनात हा विचार होता की प्रभू, मरियाने असं का केलं? का तिने ते एक्सपेन्सिव्ह तेल तुझ्या पायावर टाकलं? का ती आपल्या डोक्याने आपल्या केसांनी ते तुझ्या पाय पुसत होती? त्याच्या मागचं कारण काय? मला खूप दिवसापासून हा प्रश्न होता आणि कदाचित आपल्याला पण हा प्रश्न असेल. आणि मी प्रार्थना करत होतो आणि प्रभूच्या गौरवासाठी सांगतो प्रियांनो की ज्यावेळेस ह्या वचनासाठी मी प्रार्थना करत होतो आणि तयारी करत होतो त्यावेळेस परमेश्वराने, प्रभू पवित्र आत्म्याने एक सुंदर गोष्ट माझ्या हृदयामध्ये टाकली. प्रियांनो, तुम्हाला ठाऊक आहे का की या स्त्रीने, मरियाने ती सुगंधित बॉटल ती आणि बायबल असं सांगते की ती खूप एक्सपेन्सिव्ह होती, खूप महाग अशी ती बॉटल होती, ते द्रव्य होतं, ते तेल होतं. ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ का टाकली तुम्हाला माहिती आहे काय? माझा असा विश्वास आहे, पवित्र आत्म्याने माझ्या हृदयामध्ये असं टाकलंय की ही जी सुगंधी बॉटल आहे, माझा विश्वास आहे की मरियाने ते 4 दिवस ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी लेट केला, 4 दिवस झाले होते, ज्यावेळेस तिचा भाऊ मेला होता त्यावेळेस कदाचित तिने ही बॉटल, हे जे सुगंध द्रव्य हे विकत घेतलं असेल त्यावेळेस. आणि तिच्या मनात विचार आला असेल की माझा जो गुरुजी आहे, माझे जे गुरुजी आहे ज्याच्यावर माझा विश्वास होता, त्याला मी प्रार्थना केली, मी त्याला विनंती केली, मी त्याला निरोप पाठवला, पण तो आला नाही. तर ठीक आहे, काय हरकत नाही, माझा भाऊ मेला, तो आता कबरेत आहे, आता मी ह्या सुगंधित तेलाने मी त्याचं जे शरीर आहे, मेलेलं शरीर, ते काय करेन, मी त्याला लावेन, कारण की माझा हा प्रिय भाऊ आहे, माझा भाऊ याच्यावर मी प्रीती करते. आणि म्हणून तिने एक्सपेन्सिव्ह तेल काय केलं, विकत घेतलं असेल. परंतु प्रियांनो, आपल्याला आपण गोष्ट पाहिली, प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यांनी लाजरासला काय केलं, जिवंत केलं, त्याचं जीवन बदलून टाकलं, अद्भुत मिराकल झाला. आणि म्हणून हे सर्व गोष्ट असताना सर्व आनंदी आनंद, सर्व आपल्या गोष्टीमध्ये आनंद करत होते, सर्व आपल्या गोष्टीमध्ये धुंद होते, सर्व आनंदी आनंद होते. परंतु ही मेरी हिच्या लक्षामध्ये होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने किती अद्भुत कार्य तिच्या जीवनामध्ये केलं. आणि म्हणून जी तेलाची बॉटल होती ती कदाचित मनात विचार केला असेल की प्रभू, ही बॉटल मी माझ्या भावाच्या शरीराला, जे मेलेलं शरीर आहे त्याला लावायला आणली होती. परंतु प्रभू, तू माझं जीवनच बदलून टाकलं. ज्या गोष्टीसाठी मी ही बॉटल सेव्ह करत होते किंवा खरेदी केली होती, तीच गोष्ट तू बदलून टाकली. आणि म्हणून आता ही बॉटलचा दुसरा तर काही उपयोग नाही, पण ही महाग आहे प्रभू, ही जशी आहे प्रभू परमेश्वरा, मी तुझ्या चरणापाशी अर्पण करून टाकते, मी तुझी आराधना करते. जे काय माझ्याकडचं जे एक्सपेन्सिव्ह गोष्ट होते, जे काय प्रभू, मी तुझ्या चरणापाशी ती ओतून टाकते. आणि प्रियांनो, आपण ज्यावेळेस पाहतो की मरियेच्या जीवनाद्वारे आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. प्रियांनो, आपण जर का लूक शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये आणि 38 ते 42 वचनामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो ती गोष्ट की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ह्या परिवाराच्या घरी गेला होता, त्यावेळेस तिथेही तुम्ही जर का वाचलं, कोणी प्लीज वाचेल का? लूक 10:38 मध्ये काय लिहिलंय? मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात ठेवला पाहिजे की मरियेच्या जीवनामध्ये आपण ज्यावेळेस तिचा अभ्यास करतो, ते एक गोष्ट नक्की आपल्याला कळून येते की मरियेला प्रभूच्या चरणाजवळ बसण्याची आवड होती. तुम्ही लूक शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये पण पाहिलं, त्यावेळेस तिचा भाऊ जिवंत होता, तिचा लाजार जिवंत होता, त्यावेळेस पण ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे जे ज्ञानाचे शब्द होते ती ऐकत होती. आपण योहान शुभवर्तमानाच्या 11व्या अध्यायामध्ये पण ज्यावेळेस पाहतो, जे आता ही परिस्थिती वेगळी आहे. योहान 11मध्ये ती परिस्थिती अशी की तिचा भाऊ मेला होता आणि मरून 4 दिवस झाले होते. आणि आपल्याला बायबल सांगते की ती ज्यावेळेस प्रभूला भेटायला आली, ती त्याच्या पाया पडली, त्याच्या चरणाजवळती पडली. आणि आता नंतर योहान 12मध्ये आपण ज्यावेळेस पाहतो की तिचा लाजर जो होता तो मरणातून आता उठला होता, तेव्हा पण ती प्रभू येशूच्या चरणाजवळ होती.
त्याच्या पायावर ते अनमोल तेल ओतते आणि आपल्या केसाने त्याचे पाय पुसते. प्रियानो, मला माहिती नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहात, तुमच्या जीवनामध्ये काय परिस्थिती चालू आहे. कदाचित तुमच्या जीवनामधला जो लाजर आहे तो जिवंत असेल. काय तुम्ही परमेश्वराच्या प्रभू येशूच्या चरणाजवळ आपला वेळ घालवत आहात का त्याचं वचन वाचण्यासाठी? मला माहिती नाही, कदाचित तुमच्या जीवनामध्ये जो लाजर आहे तो मेला असेल आणि तो मरून 4 दिवस झाले असतील, परिस्थिती बिकट असेल, पण काय तुम्ही त्याच्या चरणाजवळ त्याच्या पाया पडता का? त्याची आराधना करता का? त्याला आरोळी मारता का? आणि कदाचित मला माहिती नाही, परमेश्वराने अद्भुत कार्य केलं असेल तुमच्या जीवनामधला जो लाजर आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात त्या प्रार्थनेचं परमेश्वराने उत्तर दिलं. काय तुम्ही त्याच्या चरणाजवळ बसून त्याचे आभार मानता का? प्रियानो, खूपदा असं होतं की ज्यावेळेस परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो आपण विसरून जातो. आपण आनंद करतो, त्या आनंदाच्या भरात देवाचा आराधना किंवा आभार मानायचं विसरतो. परंतु प्रियानो, मरीच्या जीवनाद्वारे आपल्याला एक कळतं की कोणतीही परिस्थिती असू द्या, ती परमेश्वराच्या प्रभू येशूच्या पायाजवळ बसायची. आणि सर्वात मोठं सुख हे परमेश्वराच्या प्रभू येशूच्या चरणाजवळ आहे. प्रियानो, कोणतीही परिस्थिती असो तुमच्या जीवनामध्ये, कोणतीही समस्या असो, कोणत्याही गोष्टीमधून तुम्ही चालले असो, मला माहिती नाही लाजरासारखं इम्पॉसिबल गोष्ट का असू द्या, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूच्या चरणाजवळ असता, जीत ही तुमची असते. आमेन. चमत्कार हे तुमचे असतात, अद्भुत कार्य हे तुमच्या जीवनामध्ये होणार. म्हणून प्रियानो, एक गोष्ट परमेश्वर आज तुम्हा प्रत्येकाला आणि आपल्या प्रत्येकाला हेच सांगत आहे की पहिली गोष्ट आहे की त्याचे जे डिलेज आहेत, त्याचे जे विलंब आहे, हे नाकार नाही. तो वेळ लावत आहे कारण की त्याला अद्भुत गोष्ट तुमच्या जीवनामध्ये करायची. मरिया आणि मार्थाने कधीच विचार केला नव्हता की असं पण होऊ शकतं की माझा प्रभू मेलेल्या माणसाला, माझा जो भाऊ आहे जो 4 दिवस मेला होता, त्याला उठवेल. कदाचित परमेश्वर विलंब तुमच्या जीवनामध्ये लावत असेल, त्याच्या मागचं एक कारण आहे की परमेश्वराला तुमच्या ज्या योजना आहेत, तुमच्या ज्या कल्पना आहेत, त्याच्यापेक्षा मोठं काम त्याला करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे की आपल्याला प्रभू येशूच्या चरणाजवळ बसायचं आहे. कारण की त्याच्या चरणाजवळच बसल्यानेच आपल्याला खरा आनंद मिळतो आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. परमेश्वर करो तुम्हा प्रत्येकासोबत या वचनाद्वारे तू बोलू. आपण सर्वजण आपले नेत्र यावेळेस बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. आम्हा पिता, आम्ही प्रभू येशूच्या नावात तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू. हृदयापासून तुझे आभार मानतो, स्तुती करतो प्रभू. परमेश्वरा, तुझ्या वचनाद्वारे तू आमची नव्याने भेट घेतली प्रभू, आणि तो मला शिकवलंस प्रभू. परमेश्वरा, तो मला तुझ्या स्वभावामधले जे विशिष्ट गोष्टी आहेत प्रभू परमेश्वर, ते तू मला शिकवल्यास प्रभू. आणि सर्वात महत्वाचं शिक्षण प्रभू परमेश्वर तो मला दिलंयस की प्रभू परमेश्वर, संपूर्ण जगातलं जे सुख आहे, सर्वात मोठं जे सुख आहे ते तुझ्या चरणाजवळ आहे प्रभू. तुझ्या चरणाजवळ आमच्या प्रार्थनेचं उत्तर आहे प्रभू. तुझ्या चरणाजवळ प्रभू परमेश्वर खरा आनंद आहे. आणि प्रभू परमेश्वर, हे आम्ही कधीच विसरू नये म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर प्रभू. प्रभू, आम्ही मरियेसारखं प्रभू परमेश्वर, आमची प्रार्थना हीच आहे की तू आम्हाला शिकव प्रभू परमेश्वर. प्रभू, मरियेसारखं प्रभू परमेश्वर, मरियाच्या जीवनाद्वारे आम्ही हे शिकलो की आमच्या कोणत्याही परिस्थिती असो प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या पायाजवळच येणार प्रभू परमेश्वर. आणि प्रभू परमेश्वर, अद्भुत कार्य तू केल्यानंतर प्रभू परमेश्वर आम्ही तुलाच गौरव देणार प्रभू परमेश्वर. आणि असं अद्भुत कार्य प्रभू परमेश्वर, हेच कार्य प्रभू परमेश्वर, अद्भुत तुझं कार्य प्रभू प्रत्येक व्यक्ती जो ऐकत आहे प्रभू परमेश्वर, जे प्रभू परमेश्वर ज्या व्यक्ती तुझ्यावर विश्वास ठेवतात प्रभू परमेश्वर, जे तुझ्यावर विश्वास ठेवत आहेत, ज्यांना तू प्रभू परमेश्वर उत्तेजित केले, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर तुझं अद्भुत कार्य होऊ दे प्रभू परमेश्वर. अद्भुत कार्य होऊ दे, त्यांचा विश्वास वाढू दे आणि तुझ्याच नावाचा मान गौरव दे प्रभू. या संपूर्ण भक्तीचं, या संपूर्ण आराधनेचं, या संपूर्ण वचनाचं गौरव आम्ही केवळ तुझ्याच नावात देतो. आणि आम्ही आभार मानतो प्रभू की तुझ्या वचनाद्वारे तू आमची नव्याने भेट दे. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मान, स्तुती कर, सर्व गौरव तुझ्याच नावात दे प्रभू. येशूच्याच नावात ही प्रार्थना केली म्हणून तूच एक मान आमच्या प्रिय. मी आता विनंती करतो बाळासाहेबांना की त्यांनी पुढे यावं आणि प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणावी आणि आम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद द्यावा. या सुंदरशा वचनाबद्दल परमेश्वराचे गौरव, सन्मान आता आणि सदा सर्व काळच. खरंच देव आमच्या बरोबर या वचनाच्याद्वारे बोललेला आहे. आपण यावेळेस सर्वजण उठून उभं राहूया आणि प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा,
तुझे नाम पवित्र मानले जावे. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋणी सोडून सोडले तसेच तू आमच्या नियम असो. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. प्रियांनो, आजच्या ह्या सुंदरशा वचनाद्वारे प्रभू परमेश्वर नक्कीच 100% आपल्या प्रत्येकाशी बोललेला आहे. आणि जे वचन आपण आत्ताच ऐकलं, मृत लाजराला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत करतो, तर ह्या वचनाद्वारे प्रियांनो आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की जेव्हा परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर द्यायला थोडासा विलंब लावतो, त्याचा अर्थ हा होत नाही की परमेश्वराने आपली प्रार्थना नाकारली आहे, पण त्याचा अर्थ हा होतो की परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत कार्य करायचं आहे आणि त्यासाठी तो थोडासा विलंब लावतो आपली प्रार्थना ऐकण्याकरता. दुसरी महत्वाची गोष्ट प्रियांनो जी आपण लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की आपल्या आजूबाजूला जी माणसं असतात ती माणसं आपलं सांत्वन करू शकतात त्यांच्या शब्दाद्वारे, पण ती माणसं आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये जे अशक्य गोष्टी आहेत ते शक्य करणारा केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशीच सगळा काही आनंद आहे. त्याच्या चरणाजवळ बसून जो आनंद आपल्याला प्राप्त होतो त्यासारखा दुसरा आनंद नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशीच आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी बसूनच आपलं जीवन बदलतं. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण ह्याच 3 गोष्टी महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवूया आणि त्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये आचरण करूया आणि आपल्या प्रभूच्या मार्गावर आपण चालूया. आशीर्वादित व्हा.